नमस्कार, किचन विथ प्रणितामध्ये आज आपण बनवतोय इन्स्टंट मऊ लुसलुशीत जाळीदार आणि पौष्टिक ढोकळा. हा ढोकळा आपण मुगाची डाळ वापरून बनवणार आहोत. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी इथे मी घरातील एका वाटीचा वापर करून पाऊण वाटी इतका रवा घेतलेला आहे. सोबतच अर्धा वाटी दही आणि सोबतच पाव वाटी इतकं पाणी घालून हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून 10 मिनिटं आपण हे मिश्रण असंच बाजूला ठेवणार आहोत. आता इथे मी 1 वाटी इतकी मुगाची डाळ स्वच्छ धुवून 3 ते 4 तास पाण्यात भिजत ठेवली होती. आता ही मुगाची डाळ आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे. यातील पाणी मी पूर्णपणे निथळून घेतलेलं आहे आणि यामध्ये लसूण पाकळ्या आणि एक बारीक चिरलेली हिरवी मिरची घालणार आहे. आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. वाटताना जरा सुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही. थोडंसं रवाळ टेक्स्चर ठेवायचं आहे. आता वाटून झालेल्या मिश्रणामध्ये आपल्याला भिजवलेला रवा घालायचा आहे आणि पुन्हा एकदा हे मिश्रण मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. आता वाटून झालेलं मिश्रण मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. आता हे मिश्रण आपल्याला फेटून घ्यायचं आहे जेणेकरून हे मिश्रण थोडं हलकं होईल. आता फेटून झालेल्या मिश्रणामध्ये मी थोडासा चिरलेला पालक आणि थोडंसं मटार घालणार आहे. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखी भाज्या सुद्धा घालू शकता. आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत. इथे मी हळद, गरम मसाला, लाल तिखट, जिरे पावडर, चवीप्रमाणे मीठ तसेच आपल्याला यावरती फोडणी सुद्धा घालायची आहे. फोडणी करता मी अर्धा पळी तेल कडकडीत गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरा आणि कढीपत्ता घालून आता हा तडका आपल्याला यावरती घालायचा आहे आणि पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. आज आपण इन्स्टंट ढोकळा बनवतोय त्याकरिता इथे मी पाव चमचा खायचा सोडा घालणार आहे. ढोकळा छान फुलण्यासाठी इथे मी सोडा घालणार आहे. आता पुन्हा एकदा हे मिश्रण व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. आता ढोकळा बनवण्यासाठी आपलं बॅटर तयार आहे. इथे मी राऊंड शेपचा टीन घेतलेला आहे. तुमच्याकडे जर का टीन नसेल तर एक डब्बा घेतला तरी देखील चालेल. आता या टीनला आपण तेल लावून घेणार आहोत जेणेकरून जे मिश्रण आहे ते टीनला चिकटणार नाही. आता तयार बॅटर आपण टीनमध्ये ओतणार आहोत आणि टीन टॅप करून घेणार आहोत. टीन टॅप करणं गरजेचं आहे जेणेकरून त्यातील एअर बबल्स निघून जातील. आता आपल्याला हे मिश्रण वाफवून घ्यायचं आहे. त्याकरिता मी पातेल्यामध्ये पाणी आधीच कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. आता स्टँडवरती आपल्याला टीन ठेवायचं आहे आणि पातेल्यावरती झाकण ठेवून 15 मिनिटं हे मिश्रण आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. इथे गॅसची आच मध्यम किंवा मोठी ठेवायची आहे. आता 15 मिनिटानंतर झाकण उघडून बघूया. ढोकळा छान फुलून वर आलेला आहे. आता हे मिश्रण शिजलं आहे की नाही ते पाहण्यासाठी मिश्रणामध्ये मी सुरी इन्सर्ट करणार आहे. आपली सुरी क्लीन आलेली आहे म्हणजेच हे मिश्रण छान असं वाफवून तयार आहे. आता हा टीन आपल्याला पातेल्यामधून बाहेर काढायचा आहे आणि टीन थंड झाल्यानंतर आपण पीसेस करून घेणार आहोत. तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही इथे पीसेस करून घेऊ शकता. इन्स्टंट पौष्टिक मऊ लुसलुशीत जाळीदार ढोकळा बनवून तयार आहे. मी तुम्हाला एक ढोकळा जवळून दाखवत आहे. पहा, टेक्स्चर सुद्धा खूप छान आलेला आहे. जाळी सुद्धा खूप छान पडलेली आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा. किचन विथ प्रणिताला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.